प्रयत्न केला, त्या तुमच्या विश्वासावर, त्या तुमच्या श्रद्धेवर मी कार्य करायचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी पण होतोय. त्याच्या पाठीमागे तुमच्या सर्वांचा विश्वास. दीड वर्षापूर्वी पण प्रेरणापीठ पिराण्याला पण माझ्या नावाची चर्चा, माझ्या नावाची मीटिंग सुरू होती प्रेरणापीठ पिराण्यासाठी. परंतु ज्यावेळी मला त्या सभेमध्ये बोलवलं गेलं आणि हा विषय सांगितला गेला, त्यावेळी त्या मीटिंगमध्ये पण मी सांगितलं की मी आज जे काही करू शकतोय आणि जी क्षमता माझ्यामध्ये निर्माण झाली आहे त्याचं कारण आहे फैजपूरचं पीठ. मी फैजपूरमुळे माझ्यात क्षमता निर्माण झाली. फैजपूरच्या या परंपरेमुळे, फैजपूरच्या सर्व आधीच्या गादीपतींच्या आशीर्वादामुळे हे सर्व काही मी करू शकतोय. आणि अशाच कार्याची माझ्याकडून जर अपेक्षा असली तर माझ्यासाठी फैजपूर मंदिर फिक्स आहे. ते मंदिर मी सोडू शकत नाही, किंवा ज्या दिवशी तो विचारही करेन त्या दिवशी मी कोणतंही कार्य करू शकणार नाही. म्हणून माझ्या गुरूंची जी आज्ञा आहे, फैजपूर मंदिराची देखरेख, फैजपूर मंदिराची सेवा, फैजपूर मंदिराची शोभा आणि आजपर्यंत चालत आलेली जी अखंड परंपरा आहे तिला आणखी गती देणं, हे जे गुरूंनी कार्य दिलंय माझ्यासाठी ते महत्वाचं आहे. म्हणून तेव्हा पण मी प्रेरणापीठ पिराण्याला पण नम्रतेनं मी या पद्धतीनेच सांगायचा प्रयत्न केला. थोड्या वेळापूर्वी चर्चा झाली की जनार्दन महाराज फक्त आता जनार्दन महाराज किंवा त्यांच्या वेळेवर आपलाच अधिकार नाही तर खूप आणखी जास्त लोकांचा अधिकार आहे. परंतु हे मी बोललो असतो ना तर ठीक होतं, परंतु हे मी बोललेलो नाहीये. माझ्यासाठी पहिला वेळ, कारण ज्यावेळी मला महामंडलेश्वर पद दिलं, प्रेरणापीठाला जाहिरात झाली, त्यावेळी मी सर्वांच्या समोर हाच विषय बोललोय की माझ्याकडे पहिला वेळ जो असेल तो माझ्या प्रेमी लोकांसाठी असेल. मी ती जाहिरात झाल्यानंतर ज्यांनी हे जाहिरात केली त्यांना मी माझे नियम सांगितलेत. त्यांनी या शब्दात पण बोलले की ज्यांना आम्ही महामंडलेश्वर बनवतो ना त्यांना आम्ही नियम देतो आणि तुम्ही आम्हाला नियम देतायत. कारण की माझ्याकडे जो मी हे सगळं काही माझ्या कपड्यांपासून जी काही परंपरा आहे सतपंथाच्या आचारसंहितेनुसारच मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला. आणि माझा पहिला वेळ माझ्या प्रेमी लोकांसाठी, ज्यांच्यामुळे आज मी रामदासापासून तर या महामंडलेश्वरापर्यंत पोहोचलोय, ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या सहकार्याने, ज्यांच्या प्रेमाने मी मोठं व्हायचा प्रयत्न करतोय किंवा मोठं होतोय, तर हे सर्व तुमच्या आशीर्वादामुळे. आणि म्हणून पहिला वेळ माझ्याकडे तुमच्या प्रत्येकासाठीच असेल. मला हे महामंडलेश्वर पद घेताना भीती ह्या पदाची नव्हती, भीती महामंडलेश्वर बनल्यानंतरच्या कार्याची नव्हती, मला भीती धावपळीची नव्हती, भीती कार्य करण्याची, थकण्याची कोणतीही मला भीती नव्हती. परंतु मी माझ्या मनातलं तुमच्या सगळ्यांशी बोलतोय. आताही मला महामंडलेश्वर म्हटलं ना की असं वेगळं वाटतं, परंतु भीती फक्त एका गोष्टीची मला आताही वाटते की ह्या पदवीमुळे आणि ह्या पदामुळे माझ्या जवळ येऊन बसणारी जी लोक आहेत, माझी प्रेमी लोक, ती दूर व्हायला नको. फक्त एवढीच भीती आहे. कारण की मला माहिती आहे की वृक्ष हळूहळू मोठा होतोय आणि जेवढी त्या वृक्षाची उंची वाढत जाते तेवढ्याच त्याच्या जळाही खाली आणखी घट्ट पकड घेत असतात, त्याही लांब होत जातात. आणि ज्यावेळी तो वृक्ष ज्या मुळांच्या आधारे मोठा होतोय, तो वृक्ष ज्यावेळी त्या मुळांनाच विसरेन त्या दिवशी तो कोलमडून पडणार आहे. म्हणून मला माहिती आहे माझं मूळ तुम्ही सर्व आहात, जे व्यासपीठावर विराजमान आहेत, जे आज
या माझ्या अभिनंदनासाठी, स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही सर्व माझे मूळ आहात आणि मला त्याची जाण असली पाहिजे की मी माझ्या मुळाला जर विसरलो तर तो दिवस यायला वेळ नाही ज्या दिवशी मी सुद्धा कोलमडून पडू शकतो. म्हणून तुमचं असंच प्रेम, कदाचित माझा जो उत्साह वाढतो, मी ज्या ज्यावेळी काही चांगलं करायचा प्रयत्न केला त्यावेळी तुम्ही सर्वांनी मदत केली, सर्वांनी माझं अभिनंदन केलं, माझं स्वागत केलं, माझा उत्साह वाढवला. हा तिसरा चौथा प्रसंग आपल्या सर्वांच्या मध्ये असेल की ज्यावेळी प्रत्येक वेळी तुम्ही माझा सत्कार केलाय, मिरवणूक काढली आहे, माझा उत्साह वाढवलाय. कदाचित तुमचा उत्साह वाढवणारा जो स्वभाव आहे तोच मला प्रवृत्त करतो हे सगळं करण्यासाठी. हे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत आणि असंच कार्य परमात्म्याने माझ्या हातून याच्या पुढेही करून घ्यावं आणि असंच प्रेम, असंच सहकार्य, असंच तुमचं सर्वांचं सानिध्य आयुष्यभर मला मिळत राहावं. जेवढं मला ते आचार्यपद, जेवढं मला ते सत्पंत रत्न, जेवढं ते महामंडलेश्वर पद महत्वाचं नाही, त्याच्याही पेक्षा मला जास्त महत्वाचं आहे तुमच्या सर्वांचं प्रेम, तुमच्या सर्वांचं सानिध्य. आणि म्हणून माझा पूर्ण वेळ यापुढेही प्रयत्न असेल, जरी हे महामंडलेश्वर वगैरे वगैरे, परंतु मी तुमच्या सर्वांसाठी तोच आहे, मी तुमच्या सर्वांच्यासाठी तोच आहे आणि तसंच बनवून राहण्याचं आयुष्यभर पण माझा प्रयत्न आहे. या सर्वांनी बोलून तर दिलं की आता जगद्गुरु पदाची अपेक्षा आहे, परंतु काही परिस्थिती अशी असते ना, पिंजळे के पंछी रे तेरा दर्द न जाने कोई. परंतु त्या पिंजऱ्यामध्ये अटकलेल्या त्या पक्ष्याची जी मानसिकता आहे, जी मनस्थिती आहे ना, ती त्याला विचारली पाहिजे. तुमच्या अपेक्षा आहेत, तुमच्या सदिच्छा आहेत, तुमच्या मनोकामना आहेत आणि ठीक आहे, यापुढे मी नक्की आजपर्यंत जे कार्य करायचा प्रयत्न केला, तुम्ही अनुमोदन दिलं, यांनी अपेक्षा व्यक्त केली, त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देतो की आजपर्यंत जे कार्य केलं, कारण की मी स्वतः मान सन्मानाची अपेक्षा न करता प्रत्येक कार्य करायचा प्रयत्न करतोय आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्याकडूनही मला ती अपेक्षा आहे आणि तुम्ही ते सिद्ध पण केली आहे. एवढं मोठं धर्मसंमेलन आपण केलं, परंतु सगळ्यांच्या सहकार्यामुळे, तन मन धनाच्या मदतीमुळे, परंतु कोणी आर्थिक मदत केली असेल त्याचाही मी सत्कार केला नाही, परंतु कोणाला त्याचं वाईट वाटलं नाही. कोणी तन मनाने तिथे मदत केली, सेवा केली, मी सांगितलेला शब्द पूर्णपणे पालन केला, तरी कोणी माझ्याकडून मान सन्मानाची अपेक्षा व्यक्त केली नाही. आणि मी तेव्हा सर्व संतांनी मला जे कौतुक केलं की अशी स्वयंसेवक आम्ही पूर्ण भारतात पाहिली नाही, जी स्वयंसेवक प्रामाणिकतेने तुमच्या कार्यात काम करीत होती. मी त्यांनाही सांगितलं की तेच सर्व माझ्यासाठी धन आहे आणि म्हणून तुमचाही तोच स्वभाव आहे जो मला अपेक्षित आहे आणि म्हणून आपण प्रत्येक दिवशी काहीतरी करू शकतोय. म्हणून जगद्गुरु पदाच्या बाबतीत मी फक्त एवढं सांगू शकतो की मी आजपर्यंत जे कार्य केलंय यापुढेही असंच कार्य. आणि पहिली गोष्ट, मी नक्की करून कोणतंही कार्य करत नाही. मी वेळ प्रसंगानुसार ज्यावेळी जे आवश्यक आहे ते मात्र नक्की मनापासून करायचा प्रयत्न करतो. या आजपासून पुढेही मी हे कार्य अविरतपणे करायचा प्रयत्न करणार आहे, परंतु आजपासून पुढचं माझं जे कार्य असेल ते जगद्गुरु पदासाठी नाही. ते कार्य फक्त असेल, तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवलाय, माझ्याकडून जे अपेक्षा व्यक्त केलाय, मला जे प्रेम दिलंय, मला जे सहकार्य केलंय, माझं जे अभिनंदन केलंय, माझं जे कौतुक केलंय, फक्त त्याच्याने मी फक्त एवढं समजतो की त्याच्याने माझी जबाबदारी वाढली आहे आणि आधीपेक्षाही आता मला आणखी जबाबदारीने माझं प्रत्येक काम पूर्ण केलं पाहिजे. आणि आजपासून पुढेही मी त्याच जबाबदारीने, जेणेकरून सर्वांना आनंद होईल. ज्यावेळी तिथे तो अभिषेक झाला, ज्यावेळी तिथे तो पट्टाभिषेक झाला, माझ्याबरोबर आपल्या परिसरातली खूप मंडळी होती आणि त्यावेळी सर्वांना त्या ठिकाणी जे उपस्थित
होती त्या सर्वांना खूप आनंद झाला आणि त्यांचा तो आनंद, त्यांचं ते अभिनंदन, त्यांच्या त्या शुभेच्छा, त्या ज्यावेळी ते मला सर्व मंडळी तिथं भेटली त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला वाटलं की हो, मी काहीतरी योग्य केलंय. कारण की माझा आनंद तुमच्या आनंदात आहे आणि तुम्हाला असाच आनंद द्यायचा कायमस्वरूपी मी प्रयत्न करणार आहे. परमेश्वराने त्याच्यासाठी मला आशीर्वाद द्यावेत, गुरूंनी त्याच्यासाठी मला शक्ती द्यावी, सद्बुद्धी द्यावी, त्याच्यासाठी गुरूंनी मला प्रेरणा द्यावी अशी गुरूंच्या चरणी प्रार्थना आहे. आणि म्हणून मी पूर्ण प्रयत्न करेन आजपासून पुढेही अशाच पद्धतीने कार्य करण्याचा. परंतु ते आणखी कोणतं पद मिळावं म्हणून नाही, परंतु जी श्रद्धा, जो विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवता तो विश्वास आणखी दृढ करण्यासाठी. म्हणून मला अभिमान आहे, मला खूप गर्व आहे तुमच्या सर्वांवर, तुमच्या सर्वांच्या श्रद्धेवर, तुमच्या सर्वांच्या प्रेमावर. मला असं आठवतं लहानपणापासून आतापर्यंत की माझा लहान मोठा प्रत्येक लाड तुम्ही सर्वांना. कदाचित मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, माझं स्वतःचं खूप मोठं सद्भाग्य मी समजतो की मी जी काही मनोकामना तुमच्या सर्वांच्या समोर व्यक्त केली त्या पद्धतीनेच तुम्ही करायचा प्रयत्न केला. मी जो विचार तुमच्या सर्वांच्या समोर ठेवला त्याला तुम्ही अनुमोदन दिलं, त्याला पूर्ण करायचा प्रयत्न केला. मला नाही आठवत की मी कोणा एखाद्या व्यक्तीला काही काम सांगितलंय आणि त्याने ते केलं नाही. मी ज्याच्यावरची जबाबदारी टाकायचा प्रयत्न केलाय त्याने ती जबाबदारी पार पाडली नाही असं मला आतापर्यंतही आठवत नाही. आणि कदाचित तुमच्या त्या सहकार्यामुळे माझा आत्मविश्वास वाढतो आणि मी आणखी काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून माझ्या बाबतीत फक्त एकच झालं की रस्ते मिलते गए और कारवा बनता गया. एक एक कार्य माझ्या समोर आलं, ते करायचा मी प्रयत्न केला आणि हा कारवा बनता गया आणि ही प्रसंग सगळी बनत गेली. ही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे. म्हणून आजच्या दिवशी इथे उपस्थित तुम्हाला सर्वांना खूप खूप मी धन्यवाद देतो. तुम्ही आज माझं कौतुक या ठिकाणी केलंय, माझं अभिनंदन केलंय आणि माझ्या मते तुमच्या सर्वांचा हा माझ्यासाठी आशीर्वाद होता. आणि जो ज्यांचा माझ्याशी संपर्क झाला, पिराण्याला जाहिरात झाल्यापासून ज्यांनी माझं अभिनंदन केलं त्या प्रत्येकाच्या मनात एकच भय होतं. या कार्यक्रमाच्या निमित्त मी ते भय तुमचं दूर करतोय की आता तुमची भेट लवकर होणार नाही, तुमचा वेळ लवकर मिळणार नाही, परंतु मी तुमच्या सर्वांच्यासाठी तोच आहे. कारण की मलाही या सर्व वातावरणात तुमच्या सर्वांच्या सान्निध्यात जो आनंद मिळतो, कदाचित त्या गोपाल कृष्ण गोपींना वैकुंठात घेऊन गेले, परंतु गोपींनी सर्व फिरवून झाल्यानंतर सांगितलं आम्हाला परत त्या वृंदावनात जायचं आहे. तिथं जो आनंद आहे तो वैकुंठात पण नाहीये. माझ्यासाठी वैकुंठ म्हणजे तुम्ही सर्व आहात, तुमच्या सर्वांचं सानिध्य माझ्यासाठी वैकुंठ आहे आणि तुमच्या या प्रेमा पुढे मला तो वैकुंठ पण ठीक आहे. म्हणून मोक्ष सुखा अनुलाथा, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. धन्य धन्य वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. मलाही तसंच वाटतं की खूप आनंद आहे आपल्या सर्वांच्या जीवनात आणि खूप आनंद असल्यामुळेच परमात्म्यालाही वाटतं आणि तो वैकुंठाचं सुख सोडून संता सदनी राहिला, तोही संतांच्या सानिध्यातच राहायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून परत परत परमात्मा वेगवेगळी अवतार धारण करून या पृथ्वी तलावर अवतरित होत असतो. आणि म्हणून तुमच्या सर्वांचं सानिध्य असंच कायमस्वरूपी मला मिळत राहावं परमेश्वराला. आणि आज गुरुदेव जगन्नाथजी महाराज, कारण की ज्यावेळी हा पट्टाभिषेक होत होता त्यावेळी पूर्ण वेळ जगन्नाथ महाराजांचं स्मरण होत होतं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायचा आनंद, काहीतरी करून दाखवल्याचा आनंदही होता. आणि म्हणून आज आई वडिलांची कृपा,
गुरुदेवांचे आशीर्वाद आणि परमेश्वराची कृपा आणि सर्व संत आणि तुमच्या सर्वांचं प्रेम मला आयुष्यात मिळालं, तेच माझ्यासाठी खूप खूप मोठं सद्भाग्य आहे, माझं तेच धन आहे. आणि तुम्हाला सर्वांनाही माझे खूप खूप आशीर्वाद. परमेश्वराच्याकडे हृदयापासून प्रार्थना करतो की आजपासून पुढेही, आजपर्यंतही मी प्रामाणिकतेने प्रयत्न केला, परंतु आजपासून पुढेही या पदाचा अभिमान मला येता कामा नये, कोणाचं हृदय माझ्याकडून दुखता कामा नये, कोणाच्या भावना माझ्याकडून दुखवता कामा नये, अशी सद्बुद्धी, अशी प्रेरणा, असे आशीर्वाद परमेश्वराने आणि गुरुदेवांनी मला द्यावेत, अशी गुरुदेवांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि आजच्या प्रसंगी तुम्ही सर्वांनी खूप वेळ दिला. दुपारी आम्ही 2 वाजेला भुसावलला पोहोचलो आणि भुसावलपासून तिथून आमच्या तिथं पोचायच्या आधी 2 तास आधीपासून तिथं मंडळी उभी होती. तिथून आम्ही प्रवास करत करत फैजपूरपर्यंत पोहोचलो. फैजपुरातून पण खूप मोठी शोभायात्रा, एवढा संपूर्ण वेळ दिला. ज्यांनी या माझ्या कौतुकात, अभिनंदनात वेळ दिला, मला शुभेच्छा दिल्यात, माझ्यासाठी तुमच्या शुभेच्छा आशीर्वाद म्हणूनच आहेत. तर ज्या कोणी आज मला शुभेच्छा दिल्या, अभिनंदन दिल्या, तुम्हाला सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून मी आभार मानतो. आजही जी भजनी मंडळं आजच्या या शोभायात्रेत उपस्थित होती, जी भाविक भक्त आजच्या शोभायात्रेत उपस्थित होती, त्यांनाही खूप खूप धन्यवाद, त्यांचं खूप खूप मनापासून आभार. आणि तुम्हाला किंवा मला परमात्म्याने अशीच धर्म कार्य करण्याची सद्बुद्धी कायमस्वरूपी मला देत राहावी, अशी परमेश्वराला प्रार्थना करून या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद. शेवटचा कार्यक्रम आभाराचा. महामंडलेश्वर या पदवीचा, उपाधीचा जो पट्टाभिषेक झाला, त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले, ज्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, असे काही भाविक भक्त ज्यांचं नशीब होतं, त्यांना हा लाभ मिळाला. असे भक्त जे आहेत त्यामध्ये अनिल नारखेडे फैजपूर, सुनील नारखेडे, श्री नरेंद्र नारखेडे, गणेश पाटील, चंद्रकांत चौधरी सर्व फैजपूर, श्री रामभाऊ अण्णा वागळूर, श्री निंबा महाराज वागळूर, श्री एल.टी. कोळी लहान वाघोदे, पंडित हिरामण कोळी फैजपूर, श्री मुकुंद प्रल्हाद भंगाळे फैजपूर, भास्कर पंडित पोंडे कळमोदा, भागवत माधव चौधरी फैजपूर, योगेश वसंत भावसा, किरण ओमकार चौधरी, पंडित धनु पाटील, उमाकांत रूपचंद पाटील, प्रमोद पंढरीनाथ भंगाळे, वसंत परदेसी, प्रकाश किसन चौधरी, विडी नेहते, शशिकांत पाटील सर्व फैजपूर, अमोल राणे हिंगोणा, मुकेश पाटील कळमोदा, स्वप्नील पवार वाघोदा, जगन सरोदे मस्कावर, रवींद्र कोलते लहान वाघोदा, शेखर वानखेडे सावदा, संजय मुरलीधर चौधरी, नितीन महाराज मलकापूर, परमपूज्य संतोषानंदजी महाराज वृंदावन, श्री सुनील मनोहर पाटील भुसावळ, श्री अशोक पाटील धानोरा, डॉक्टर उमेश सूर्यवंशी कल्याण, प्रकाश नारायण महाजन औरंगाबाद, जितेंद्र पांडुरंग महाजन धानोरा, मोहन पाटील, छबीलाल पाटील धानोरा, हरिसिंग शंकरसिंह परदेसी सावदा, राजेंद्र भागवत भारंबे चिनावल, विनायक कमलाकर महाजन, निळकंठ शंकर नारखेडे चिनावल, निलेश राणे पेंडुभाऊ फैजपूर, पप्पू चौधरी, सुनील शेठ वाढे, शुभम शेठ वाढे, राजू भोई, श्री वासुदेव सरोदे सर्व फैजपूर, श्री अनिल वायकोळे माननीय मुख्याधिकारी, श्री प्रशांत सरोदे, श्री योगेश सोनवणे, श्री टी.एन. चौधरी, श्री अशोक पाटील, सुरेश बानाई, श्री तुकाराम कोले, श्री राजू भारंबे, श्री राजेश इंगळे, श्री अशोक वानखेडे, या सर्वांनाच या शुभप्रसंगी उपस्थित राहण्याचं अहोभाग्य लाभलं. त्यांचं जीवन धन्य झालं. त्याचबरोबर धानोरा या गावाहून जवळजवळ 7 ते 8 भाविक भक्त, खडक्याहून 8 ते 9 भाविक भक्त, सुरत, मुंबई, नाशिक, कच्छ या ठिकाणाहून अनेक भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली होती. या आपल्या सत्पंथाच्या व हिंदू धर्माच्या इतिहासातला जो सुवर्ण क्षण आहे तो त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला. धन्य धन्य ते भाविक. याचबरोबर आजचा हा जो जाहीर सत्काराचा व अभिनंदनाचा कार्यक्रम होता, या कार्यक्रमाला
ज्या संत महात्म्यांची उपस्थिती लाभली, सर्वप्रथम परमपूज्य महामंडलेश्वर सत्पंथाचार्य जनार्दन देव हरीजी महाराज यांनी आमच्या सर्वांचा सत्काराचा स्वीकार केला, त्याबद्दल त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. परमपूज्य संतोषानंदजी महाराज वृंदावन, परमपूज्य राष्ट्रीय कीर्तनकार योगेश्वरजी उपासने महाराज, परमपूज्य महंत सुरेशराज शास्त्री मानेकर बाबा सावधा, परमपूज्य मीरा दिदी या सर्वांनीच, त्याचबरोबर सहकार महर्षी दिगंबर नारखेडे या सर्वांची उपस्थिती, त्याचबरोबर कार्यक्रमासाठी जे वेगवेगळ्या गावावरून आलेले टाळकरी मंडळ आहे, विशेषतः शेगाववरून आलेलं टाळकरी मंडळ, अकोटवरून आलेलं भजनी मंडळ, आपल्या फैजपूर येथील सतपंथ महिला भजनी मंडळ व अन्य काही महिला भजनी मंडळ व पुरुष भजनी मंडळ होते. या सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. फैजपूरवरून भुसावळवरून 1:30 वाजेपासून जे पेट्रोलिंग साठीचं एक मंडळ तयार होतं, त्या पेट्रोलिंग करणाऱ्या तरुण मंडळींनी सुद्धा कार्यक्रमाची शोभा वाढवली. बैठक व्यवस्था करणारे, साऊंड सिस्टीम देणारे या सर्वांचे व कळत नकळत अनाहूतपणे ज्यांची नावं किंवा उल्लेख करायचा राहिला, पोलीस प्रशासन ज्यांनी अत्यंत शांततेत संपूर्ण भुसावळ पासूनच होणारं जे पेट्रोलिंग आहे, जो प्रवास आहे आणि फैजपूरमध्ये जी भव्य शोभायात्रा झाली ती शांततेत पार पाडण्यासाठी ज्यांनी सहकार्य दिलं, ते पोलीस प्रशासन या सर्वांचे सतपंथ सेवक मंडळामार्फत मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. परमपूज्य महामंडलेश्वर सतपंथाचार्य जनार्दन देव हरिजी महाराज की